हॅलो हाय नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. त्यासाठी मी थोडी शेपू घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. सोबत मूठभर मुगाची डाळ आहे, तिलाही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बारीक चिरलेला लसूण, अर्धा चमची जिरे, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, एक छोटा टोमॅटो त्यालाही बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2-3 मिरच्यांचे मोठे काप करून घेतलेले आहेत. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात आता मी 2 पळी तेल टाकत आहे. आता यात मी जिरं, बारीक चिरलेलं लसूण आणि मिरची ॲड करते. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करूया आणि छान परतवून घेऊ. आता यात मी थोडी हळद टाकते आणि आपली मुगाची डाळ. छान परतवून घेतलेली आहे. आता त्यात मी बारीक कापलेली शेपू टाकते. चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर आपण यात टोमॅटो घालूयात. आता त्यात स्वादानुसार मीठ टाकते. आता ही डाळ शिजावी म्हणून यात मी थोडं पाणी टाकते, थोडं शिजण्याकरता. आणि त्यावर आपण झाकण ठेवून 5-10 मिनटं या भाजीला शिजवून घेऊ. मंद आचेवर आपण या भाजीला झाकून शिजवून घेऊ. मध्ये मध्ये आपण भाजीला चेक करूयात. मुगाच्या डाळीला आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे. पुन्हा 5 मिनटं झाकूया. हे पहा, अशा प्रकारे आपली भाजी शिजून गेलेली आहे. मुगाची डाळीला जास्त शिजवायची नाही आहे. तेवढ्याच पाण्यामध्ये मंद आचेवर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं या भाजीला छान प्रकारे शिजवून घेतलेली आहे. खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा.